मी सांगितलेल्या पद्धतीने जर का हा गुलाबजाम केक बनवलात ना, तर रोज बनवून खाल. इतका जबरदस्त हा गुलाबजाम केक तयार होतो. अगदी ज्युसी, रसरशीत असा हा केक तयार होतो. तर नमस्कार, मी मानसी माझी पाककलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवते गुलाबजाम केक आणि इतका भारी झालाय ना, अशाही रक्षाबंधन आता जवळ येतोय. या रक्षाबंधनला जर का तुम्ही ही रेसिपी केलीत ना, तर की सगळेजण तुम्हाला ही रेसिपी विचारतील, इतका भारी झालाय. पटकन सुरुवात करूया. तर इथे सगळ्यात आधी मी एक मिक्सर जार घेतलाय. त्यामध्ये 1 कप इतका मी बारीक रवा घेतलाय. जाडा रवा घेतला तरीही चालेल. त्यामध्ये पाव कप इतकी साखर आणि पाव कप इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. एकाच कपाचं वाटीचं प्रमाण इथे मिक्स ठेवायचं आहे. आता मिक्सर फिरवून घेतलाय मी आणि अगदी पावडर याची करून घेतलेली आहे. आता यामध्ये जाईल पाऊण कप इतकं दूध घालायचंय. रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे. अर्धा कप दही घेतलेलं आहे आणि पाव कप इथे मी तूप घेतलेलं आहे, पण मेल्ट करून घेतलंय. घट्ट तूप घेऊ नका. याऐवजी तुम्ही बटर देखील यूज करू शकता. आता पुन्हा मिक्सर फिरवून घ्यायचा आहे आणि अवघ्या 2 ते 3 मिनिटात आपलं केकचं बॅटर इथे तयार झालंय. आहे की नाही सोपा केक? इतकी सोपी रेसिपी तुम्हाला आज मी दाखवतेय ना. एका बोलमध्ये सगळं बॅटर काढून घ्यायचं आणि इथे किती छान स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे बघा. आता यामध्ये रवा आहे. त्यामुळे रवा फुलण्यासाठी ना आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं हे बॅटर साईडला ठेवायचं आहे, म्हणजे रवा देखील आपला छान फुलून येईल. झाकण ठेवून साईडला ठेवूयात. तोवर आपण पाक तयार करून घेऊया. आपण हा गुलाबजाम केक करतोय. तर 1 कप इतकं पाणी घेतलंय. त्यामध्ये अर्धा कप साखर घ्यायची, म्हणून आपण साखर देखील मगाशी कमी घेतलेली बॅटरमध्ये. 2 वेलच्या घातल्यात, त्याने खूप छान स्वाद येतो. आणि 5 ते 6 इथे केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत. याने रंग खूप छान येतो. असतील तर घाला, नाही घातल्या तरीही चालतील. मिक्स करून घेऊया. इथे आता आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटांसाठी पाक आपला उकळवून घ्यायचा. आपल्याला इथे 1 तारी 2 तारी पाक नको आहे. फक्त इथे साधा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आता 5 मिनिटं उकळवून घेतलाय. पाक तयार आहे. गॅस बंद करून घेते. वळूयात आपल्या बॅटरकडे. इथे बॅटरला 15 मिनिटं झालेत आणि रवा आपला छान फुलून निघालाय. मी केक टीन देखील तयार करून घेतलाय. आज मी बटर पेपर लावलेला आहे. तुम्ही डस्टिंग करून घेतलं तरीही चालेल. आता बॅटरमध्ये इथे 1 चमचा इतकी वेलची पावडर घालून घेते. वेलची पावडरने खूप छान स्वाद येतो. आपण इथे व्हॅनिला इसेन्स वगैरे यूज करणार नाही आहोत. तर इथे आता मिक्स करून घेतलंय बॅटर व्यवस्थित आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे. त्याआधी बाकीची तयारी करून घेणं गरजेचं आहे. आज हा केक आपण कढईमध्ये बेक करणार आहोत. त्यामुळे कढई इथे मी 10 मिनिटं प्रीहीट करून घेणार आहे. ही माझी बेकिंगची खास कढई आहे. झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर 10 मिनिटांसाठी ही कढई प्रीहीट करून घेणार आहे. आता सगळ्यात शेवटी इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. मिक्स करून घेऊयात बॅटर. ओव्हर मिक्स करायचं नाही, नाहीतर त्याची पॉवर निघून जाते. सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि लगेचच हे बॅटर आपल्या तयार टीनमध्ये घालून घ्यायचं आहे. सगळं बॅटर काढून घेते यामध्ये. हलकासा टीन इथे आपण टॅप करून घेणार आहोत, की जेणेकरून त्यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. आता कढई आपली प्रीहीट झाली. स्टँड किंवा रिंग ठेवायची, त्यावर केक टीन ठेवायचा आणि लो फ्लेमवर 35 ते 40 मिनिटांसाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे. तुम्ही जर का मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये करणार असाल तरी 10 मिनिटं प्रीहीट करून घेऊन त्यामध्ये 35 ते 40 मिनिटात हा केक आपला तयार होतो. इथे 40 मिनिटं झालेत आणि टूथपिक घालून तुम्हाला दाखवते. अगदी क्लिअर निघाले. मस्त केक बेक झालाय. रूम टेम्परेचरला थोडासा गार करून घ्यायचा आहे 10 ते 15 मिनिटांसाठी. आपल्याला इथे हा केक थोडासा कोमटच हवा आहे, म्हणजे पाक छान आतपर्यंत मुरला जातो. साईडने कडा अशा सोडवून घ्यायच्या आणि एखादी डिश घेऊन त्यावर हा केक टीन उलटा करायचा. अगदी इझिली डिमोल्ड होतो. पटकन डिमोल्ड होतो हा. हलकासा टॅप करायचा आणि इथे तुम्ही बघू शकता छान निघालेला आहे. अगदी बटर पेपर सुद्धा आपोआप सोडला. इतका छान हा केक आपला बेक झाला आहे. आता वरनं असे ना टोचे मारून घ्यायचे सुरीने किंवा फोर्कने, की जेणेकरून आपला पाक जो आहे तो अगदी आतपर्यंत मुरला जाईल. आता पाक देखील आपला इथे हलकासा गरम आहे, तर तो इथे हळूहळू असा घालून घ्यायचा, म्हणजे अगदी आतपर्यंत मुरला जातो पाक आपला. अगदी जसे गुलाबजाम आपले ज्युसी असतात ना, त्याच पद्धतीने हा केक देखील लागतो. वरती जे आता वेलचीचे दाणे आलेले ते मी काढून बाजूला केलेले आहेत आणि इथे सगळा पाक घालून घेतला आणि काय दिसतोय बघा केक आपला. इथे ऍब्सॉर्ब झालेला आहे पाक आपला.
केक आता कट करून दाखवते आणि इतका सॉफ्ट झालाय ना, खूपच सॉफ्ट झालाय. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही इथे हा केक कट करून घेऊ शकता. स्क्वेअरमध्ये केलात तरीही चालेल. मी अशा पद्धतीने हा केक इथे कट करून घेते. आता असंही रक्षाबंधन येते. या रक्षाबंधनला जर का तुम्ही हा केक केलात ना, घरचे खूप खुश होतील आणि माझी खात्री आहे तुम्हाला रेसिपी देखील विचारतील. एक पीस तुम्हाला इथे काढून दाखवते आणि इतका जबरदस्त झालाय तुम्हाला बघूनच कळत असेल. छान रेस झालाय, मस्त फुललाय केक आपला. आतपर्यंत पाक मुरला गेलाय आणि खायला देखील तितकाच अमेझिंग टेस्टी असा केक हा लागतो. सर्व्ह करताना वरनं थोडासा पाक घालून देखील तुम्ही सर्व्ह करू शकता डिशमध्ये आणि इतका अफलातून हा केक चवीला लागतो ना, जबरदस्त झालाय केक हा. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.